न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा। सर्व माता बंधू भगिनी मित्रांनो, आमचे सर्व कार्यकर्ते, आदरणीय जयंती पाटील घेतल्याचे शेख साहेब यांचे सर्व सहकारी, तर आम्ही जनतेचे सेवक म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, राज्याचे आदरणीय दोघी उपमुख्यमंत्री साहेब असतील, आमचे नेते नामदार गिरीशभाऊ असतील, पालकमंत्री गुलाबभाऊ असतील, यांच्या आशीर्वादाने, यांच्या सहकार्याने ही आम्ही सेवा देण्याचं काम करतोय। आपण तसं सर्वांना आज इथे साहित्य मिळणार आहे, हे साहित्य मिळत असताना लाडकी बहिणीचे भाव भरले का सर्वांनी? पैसे आले सर्वांना? तर मला वाटतं ह्या माध्यमातून एक प्रत्येक जवळजवळ जळगाव शहरामध्ये 21,000 महिलांच्या वरती नोंदणी झालेली आहे आणि आपण प्रयत्न करणार आहोत की 50,000 पर्यंत हे साहित्य महिलांना देण्याचा आमचा मानस आहे। फक्त आपण सर्वांनी सहकार्य करा एवढी आपल्याला विनंती करतो आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला हे प्रेरणा देतात काम करण्यासाठी। मग केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी साहेब असतील किंवा राज्याचे महायुतीचे सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, आणि आज आम्ही जे करू शकलोय हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळे करू शकलोय। तुम्ही दिलेले आशीर्वाद आम्हाला मला वाटतं हे सेवा देण्याची प्रेरणा देतात। येणाऱ्या काळात लाडकी बहीणमध्ये सुद्धा पाहिलं असेल, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही परत महायुतीला आशीर्वाद दिले तर मला वाटतं 1500 ते 2000 होतील, 200 2,500 आणि 3,000 होतील। पण हे केवळ तुम्ही महायुतीला आशीर्वाद दिले, महायुती सरकारला, तर मला वाटतं सर्व योजना होऊ शकतात। म्हणून आज आम्ही जनतेचे सेवक म्हणून आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील, गिरीश भाऊ असतील, गुलाबभाऊ असतील, आम्ही या जनतेचे सेवक म्हणून मला वाटतं सेवा देण्याचं काम करतोय। तुमचे आशीर्वाद असेच आमच्यावरती राहू द्यावे हे आपल्याला नम्रपणे विनंती करतो। आपण सर्वांची नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, नाश्ता करून सर्वांनी जा, आपण शांततेने जा। काही अडचण असेल तर आमचे कार्यकर्ते सर्व इथे आहेत, विकी वगैरे सर्व कार्यकर्ते, आम्ही तुम्हाला 100% मदत करू। एखाद्या भगिनीकडे जर साहित्य नेण्याला नसेल, काही अडचण असेल तसं पण सांगा, ती पण सेवा आम्ही देण्याचा प्रयत्न करू। पण आपण एक शांततेने करा आणि दुसऱ्या भगिनीने आव्हान करा की बा आम्हाला मिळालं, आम्ही शांतता ठेवली म्हणून मिळालं, तुम्हाला पण मिळणार आहे, शांतता ठेवा, सहकार्य करा, हे नम्रपणे आव्हान करतो। व आपण सर्वांनी आपण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जसं मागच्या वेळेला मोदी साहेब तुम्ही दिलेले आशीर्वाद, आदरणीय खासदार स्मिताताईला निवडून दिलं म्हणून मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, आणि आता सुद्धा तुम्ही महायुतीला आम्हाला आशीर्वाद दिले, तर मला वाटतं याच्यापेक्षा चांगल्या योजना देण्याचं काम आम्ही भविष्यात करणार आहोत। आम्ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आज घरासाठी सुद्धा 2.5 ते 3.5 लाख रुपये अनुदान मोदी साहेब देत आहेत, 1500 रुपये लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री देत आहेत, आणि हे सुद्धा साहित्य मला वाटतं कामगार साहित्य देतोय। आयुष्यमान भारत 5 लाखाचा विमा कव्हरेज, अशा कितीतरी योजना मला वाटतं आपल्यापर्यंत देतो। म्हणून मी परत सांगेन की आपण अशा लोकांना निवडून द्या की जे आपल्या सुखादुःखामध्ये राहतात, जे आपल्या योजनेसाठी काम करतात, अशा लोकांना आपण आशीर्वाद द्यावे अशी आपल्याला विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय भारत।